चाल पोरी, आज तुला गव्हाची पांढर शुभ्र कुरडई शिकवते. तेलामध्ये टाकताच टमाटम फुगणारी, कापसासारखी पांढरी दिसणारी कुरडई. चाल मग कशी बनवायची सांगते तुला. पहिले तर आपल्याला किती किलोची कुरडई बनवायची त्या हिसाबानं गहू घ्यायचे. इथं आपण 3 किलो गहू घेतले आहे. पहिले तर गहू स्वच्छ धुवून घ्यायचे. गहू घेण्याच्या अगोदर निवडून घ्यायचे. गहू धुणं झालं की त्याचं सर्व पाणी निथरून घ्यायचं. मग दुसरं पाणी टाकायचं. पाणी टाकताना गहू पाण्यामध्ये बुडेल याची काळजी घ्यायची. पाणी टाकणं झालं की झाकण लावून ठेवायचं एक अख्खा दिवस. दुसऱ्या दिवशी पुन्हा झाकण उघडायचं. वरचं घाण पाणी फेकायचं, दुसरं नवीन पाणी टाकायचं. तिसऱ्या दिवशी पुन्हा तसंच करायचं. तिसऱ्या दिवशी मात्र गव्हामध्ये हात फिरवायचा, वरचं पाणी फेकायचं, नवीन पाणी टाकायचं, पुन्हा झाकण लावून ठेवायचं. आता चौथ्या दिवशी वरचं पाणी फेकायचं. गहू दुडीमध्ये चाळून घ्यायचे. 3 दिवस लगातार गहू पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. चौथ्या दिवशी बाहेर काढायचा. मशीनच्या साहाय्यानं गहू असा दळून घ्यायचा. तुम्ही गहू मिक्सर मध्ये दळू शकता किंवा पाट्यावर पण वाटू शकता. बारीक केलेल्या गव्हामध्ये पाणी टाकायचं, सर्व मिक्स करून घ्यायचं. हाताच्या साहाय्यानं गहू पिळून घ्यायचे. मग गव्हाचा चोथा बाहेर येतो. जे गव्हाचं घट्ट पाणी राहिलं आहे ते चाळणीच्या साहाय्यानं गाळून घ्यायचं एका डब्यामध्ये. पुन्हा एकदा पाणी टाकायचं, चोथा बाहेर काढायचा. 3 वेळेस असं करायचं. शेवटी एका कपड्याच्या साहाय्यानं हे गव्हाचं पाणी चाळून घ्यायचं. म्हणजेच गव्हाच्या पाण्यामध्ये काहीच कचरा पडणार नाही. पुन्हा हा डब्बा एक रात्र झाकण लावून ठेवायचा. 5व्या दिवशी सकाळी डब्याचं झाकण खोलायचं. डब्यातलं वरचं पाणी बाहेर काढायचं. मग पा खाली कसा गव्हाचा चीक तयार होतो. पहिले तर हा गव्हाचा चीक फोडायचा, एकसारखा करायचा. नंतर एका भांड्यामध्ये हा चीक मोजून घ्यायचा. आता ध्यानात घे, ज्या भांड्यानं चीक मोजला त्याच भांड्यानं पाण्याचं माप घ्यायचं. समजा 1 भगोनं चीक असेल, 2.5 भगोने पाणी टाकायचं. झाकण ठेवून हे पाणी चांगलं उकळू द्यायचं. जेव्हा पाणी उकळण, जेवढं तुम्हाला मीठ लागन तेवढं मीठ टाकायचं. जेव्हा पाणी गद गद उकळेल 1 भगोनं पाणी काढून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये एका व्यक्तीनं चीक टाकायचा, दुसऱ्या व्यक्तीनं गर फिरवत राहायचं, तिसऱ्या व्यक्तीनं भगोनं धरायचं. असे 3 जण असले की चीक हाटायला सोपं जातं. फक्त चीक हाटताना थांबायचं नाही, गर फिरवतच राहायचं. थांबलं की चिकाचे गोळे बनतील, समज होईल चिकाचा धिंगाणा. म्हणून थांबायचंच नाही. लक्षात ठेव, 1 भगोना चीक असलं की 2.5 भगोने पाणी टाकायचं. पाणी गरम झालं की 1 भगोनं पाणी काढायचं. मग उरतं भगोन्यामध्ये 1.5 भगोनं पाणी. 1.5 भगोन्यातलं पाणी तर पाव किलो आटून जातं. खाली उरतं 1.25 किलो भगोनं पाणी. म्हणजे 1 किलो चिकाच्या भगोन्याला 1.25 किलो पाणी लागतं. पण आपण 2.5 भगोने पाणी काय टाकलं? पाणी आटतं म्हणून. आणि दुसरं 1 भगोनं, समजा आपल्याला पाणी लागलं तर आपण ते गरम पाणी टाकू शकतो म्हणून. पाणी लागणार नाही याची फुल गॅरंटी. लक्षात ठेव, चीक चांगला शिजू द्यायचा. चीक शिजला कसा समजायचा? चिकामधून आवाज येतो, समजून जायचा चीक शिजला. नंतर आपल्या आवडच्या साईजच्या कुरडया टाकून घ्यायच्या. पोरी, समजलं की नाही तुला सांग बरं. आता ह्या पांढऱ्या कुरडया तर तयार झाल्या, पण आपल्याला तिळाच्या कुरडया करायच्या आहे. म्हणून अर्ध्या चिकामध्ये तीळ टाकले. या तिळाच्या कुरडया मला तर लय आवडतात. एकदा बनल्या की आम्ही संपोस्तर खातच राहतो. तिळाच्या कुरडईला काही तळाची गरज पडत नाही, कच्च्याच खातात. फक्त वाळाची वाट. तिळाच्या कुरडईला साचा मोठा लागतो. ध्यानात ठेव, जी पांढरी कुरडई दिसती पोरी तुला, आमच्याकडे आंब्याच्या रसामध्ये बुडून खातात. आणि जी तिळाची कुरडई दिसती, जेव्हा उन्हाळ्यामध्ये दुपारची भूक लागते तेव्हा खातात. पोरी, तुमच्या भागामध्ये बनतात का अशा तिळाच्या आणि पांढऱ्या कुरडया? कुरडया टाकताना थोडा दम लागतो पोरी, पण जास्त जण असले कुरडया टाकायला तर काही वाटणार नाही. आता सर्व कुरडया टाकणं झाल्या. आता 2 दिवस तरी कडक उन्हामध्ये वाळू द्यायच्या, तेव्हाच त्या वर्षभर टिकतील. आमच्या घरी 2 वर्ष कुरडई टिकते. अजिबात खराब होत नाही, बुरशी लागत नाही. फक्त चांगल्या प्रकारे उन्हात सुकेल हव्या. कुरडई टाकायला आमच्याकडे मोर पण आला. 2 दिवसानंतर बघ कशा कुरडया कडक झाल्या. मग तुला पण खायच्या असन तिळाच्या कुरडया, रसा संग पांढऱ्या कुरडया. चाल मग पहिले लाईक ठोक, नंतर गहू भिजत घाल.